सविता माने. सविता, 11वीची फी आहे 80,000 रुपये, 12वीची फी आहे 1,20,000 रुपये. पण दोन्ही वर्षाची ऍडमिशन आताच घेतली तर 10% कन्सेशन मिळणार आहे. म्हणजे होतात 1,80,000 रुपये. थोड्याशाच जागा शिल्लक आहेत, त्यामुळे आजच फी भरली तर बरं होईल. भरणार आहेत आता फी? हो. ओके, व्हेरी गुड. हा फॉर्म भरा आणि कॅश काउंटरला पैसे भरा. ओके. नाव? सुजाता. सुजाता, 11वीची ऍडमिशन आहे 80,000 रुपये आणि 12वीची फी आहे 1,20,000 रुपये. पण दोन्ही वर्षाची ऍडमिशन आताच घेतली तर 10% कन्सेशन आहे, म्हणजे 1,80,000 रुपये. मग घेणार आहात का आताच दोन्ही वर्षाची ऍडमिशन? मी विचार करून सांगते. बरं, पण लवकरात लवकर विचार करून काय ते ठरवा, कारण का थोड्याशा जागा शिल्लक आहेत. मम्मा हे मला नाही ना जमते. परी, काय चाललंय तुझं? हा, काय सांगितलं मम्मानी? तो मोबाईल खाली ठेव, मोबाईल खाली ठेव. तो रुबिक क्यूब घे, ते सॉल्व्ह कर व्यवस्थित. हे बघ, काम करताना मम्माला डिस्टर्ब करायचं नाही. सॉरी, कुठे होते मी? हा, दोन्ही वर्षाची ऍडमिशन एकदम घेतली तर 1,80,000 रुपये, म्हणजे 10% कन्सेशन आहे. मग घेणार आहात का आताच ऍडमिशन दोन्ही वर्षांची? हो. व्हेरी गुड. हा फॉर्म फिलअप करा आणि कॅश काउंटरला फी भरून टाका. थँक्यू. नेक्स्ट. नाव? शुभम इंदुलकर. शुभम इंदुलकर. आणि हे माझे बाबा. हे बघ, 11वीची फी आहे 80,000 रुपये आणि 12वीची फी आहे 1,20,000 रुपये. पण एकदाच दोन्ही वर्षाची ऍडमिशन घेतली तर 10% कन्सेशन आहे, म्हणजे होतं 1,80,000 रुपये. मग करायची ऍडमिशन? तुम्ही माझी मार्कशीट बघाल का प्लीज? बघू. 98%. अरे वा, तू तर मेरिट स्टुडंट आहेस. आपल्या क्लासमध्ये ना 90% जास्त मार्क मिळालेल्या मुलांना 10% अजून कन्सेशन आहे. म्हणजे आता शुभमला मिळणार 20% कन्सेशन 2 लाखावर. म्हणजे फक्त 1,60,000 रुपये भरायचे तुला. मग करून टाकूयात ऍडमिशन. आम्हाला सुरेश सरांना भेटायचंय. अरे, यापेक्षा जास्त कन्सेशन ते पण नाही देऊ शकणार. आम्हाला सुरेश सरांना भेटायचं पण. अरे सर खूप बिझी असतात. आता सुद्धा इंटरव्ह्यू चालू आहे त्यांचा. काय ना, आपला क्लास मुंबई मधला नंबर 1 क्लास आहे, त्यामुळे जागाही खूप कमी शिल्लक आहेत. मला वाटतं तू लवकर घेऊन टाकावीस ऍडमिशन. आम्हाला सुरेश सरांना भेटायचंय प्लीज. ओके, मी प्रयत्न करते. हॅलो सर, एक स्टुडंट आहे FYJCचा. सर, मी सांगितलं त्यांना कन्सेशन बाबत, पण तरी त्याला तुम्हालाच भेटायचंय. ओके ओके, ठीक आहे, सांगते मी त्यांना थांबायला. हे बघ सर, खूप बिझी आहेत, त्यांना जरा वेळ लागेल. तुम्हाला थांबावं लागेल. ओके. बसा. अरे, तुझी मार्क लिस्ट. शुभम. हा. सरांनी बोलवलंय. या या. काय नाव बाळा तुझं? शुभम. शुभम. शुभम इंदुलकर. हा, हे काय मागलीस? हो सर. जाऊ. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन शुभम. हा, थँक्यू. बोर्डाची मेरिट लिस्ट असती तर पहिला दुसरा झाला असतास तू. हा, बाबा ये. आता 12वीला आमच्या क्लासला ऍडमिशन घेतलीस ना की याच्यापेक्षाही चांगला परफॉर्म करशील. काय ऍडमिशन घेतली की नाही? नाही काय मिस्टर इंदुलकर, अहो आम्हाला जेवढं शक्य आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कन्सेशन आम्ही तुम्हाला ऑलरेडी देऊन मोकळे झालोय. हे बघा मिस्टर इंदुलकर, मी स्वतः मागास भागातून पुढे आलेला विद्यार्थी आहे. जेव्हा मी या शुभम सारखे गरीब होतकरू विद्यार्थी बघतो ना, तेव्हा मी ऑलरेडी कन्सेशन देऊन मोकळा होतो. एज्युकेशन हा आयुष्याचा पाया आहे, ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं ना त्या दिवशी मी हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य सुरू केलं. मिस्टर इंदुलकर, 10वी आणि 12वी मुलांचे टर्निंग पॉइंट्स असतात. नेमकं त्याच काळात या गरीब विद्यार्थ्यांना नीट शिक्षण मिळत नाही. म्हणून हा सगळा क्लासेसचा खटाटोप, सुरेश ट्युटोरियल्स.
आजकाल क्लासेस चालवणं भयंकर अवघड झालंय. एक वेळ मेरिट मध्ये येणं सोपं आहे, पण क्लासेस चालवणं अवघड आहे, तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता मॅडम बाहेर भेटल्या ना, तरी तुम्हाला सगळं सांगितलं असेल ना? हा नाही, 11वीला 80,000 रुपये, 12वीला 1,20,000, दोन्ही मिळून झाले 2 लाख रुपये. त्यांनी तर ऑलरेडी तुम्हाला 20% कन्सेशन दिलंच आहे. हा बरोबर ना? चला या, फक्त या शुभमसाठी. फार हुशार आहे. माझ्यातर्फे 10% कन्सेशन, म्हणजे किती झालं? 30% कन्सेशन. म्हणजे 60,000 मायनस करायचे 2 लाखातले, डायरेक्ट 1,40,000 रुपये भरायचे, ऍडमिशन घ्यायची, उद्यापासून क्लासला ये. हे शुभम इकडे. बाहेर तर सगळ्या पोरांना सांगू नको मी तुला एवढं कन्सेशन दिलंय म्हणून. नाही तर माझ्याकडे राग लागाय. पाया पडतो का? सर पेन. पेन. सर मी इथे ऍडमिशन साठी नाही आलोय. मग सर 10वीत मी हे मार्क्स कोणत्याही क्लासेसला न जाता मिळवले. चाळीतल्या एका खोलीत अभ्यास करून हे मार्क्स मिळवलेत सर. तर आमच्याकडे दिवाळी, होळी, गणपती असं सगळा कलकलाट असतो. त्या सगळ्या सणांच्या कलकलाटात अभ्यास करून मी हे मार्क्स कमवलेत. वा. सर समोरचे ते स्कॉलर क्लासवाले पटवर्धन सर आहेत ना? हो तुम्ही ओळखता त्यांना? हो. सर त्यांनी मला माझा फोटो घेऊन भेटायला बोलवलं होतं. का? ते असं म्हणाले की मी त्यांच्या 10वीच्या बॅचचा विद्यार्थी आहे असं पेपर मधल्या जाहिरातीत छापायला ते 2 लाख रुपये देतो बोलले. बघा हे असं आहे. पण सर त्यांच्या क्लासपेक्षा सुरेश ट्युटोरियल 1 नंबर आहे ना. नावच दिलंय. फोटो द्यायचा झाला तर तुमच्याच क्लासमध्ये देऊ ना सर. सर खरं तर मी हे विचारायला आलोय की तुम्ही किती रुपये देऊ शकाल? सर पटवर्धन सर 2चे 2.5 द्यायला तयार होतील. तुम्ही 3 लाख रुपये दिलेत तर मग त्यांच्याकडे जायची गरज नाही पडणार ना सर. सर मी हा फोटो आणलाय. हा 10वीसाठी छापायला उपयोगी होईल. सर हे झालं 10वीचं. 11वी 12वीतही मी तसाच अभ्यास करीन आणि 98% मिळवीन तुमच्या क्लासला न येता सर. सर मी आणखीन एक फोटो आणलाय. सर हा 12वीत छापायला उपयोगी येईल. याचे वेगळे 3 लाख सर. म्हणजे 10वीचे 3 लाख आणि 12वीचे 3 लाख असे मिळून टोटल 6 लाख रुपये तुम्ही मला जर आता दिले तर त्यावर मी तुम्हाला 10% कन्सेशन देईन ना माझ्याकडून. सर म्हणजे बघा तुम्ही मला आता 5,40,000 रुपये द्या. ही चिठ्ठी. या चिठ्ठीत माझा फोन नंबर आहे. सर आज संध्याकाळपर्यंत कळवा काय ते. नाहीतर मग बेंद्रेज क्लासेस सोबत आज संध्याकाळी मीटिंग करायची. येऊ सर? चला बाबा. मॅडम जरा स्टॉपवॉच लावता का प्लीज? काय? स्टॉपवॉच का? लावा ना. रेडी? रेडी. स्टॉप. 29 seconds.